ते बच्चूभाऊ कडू यांचं राजकीय पुनर्वसन करावं व दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगार दिव्यांग कल्याण संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहेत दिव्यांग बांधव एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत काही दिव्यांग बांधव आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। दिव्यांगांचे नेते आहेत राहुल साळवे, काय सांगाल? आज मोर्चा करण्यात येत आहे, काय मागणी आहे आपली? आज खरं जर म्हणतात दिव्यांगांचा जागतिक दिव्यांग दिन उत्साहाचा सणाचा आहे, तेव्हाचा आहे, परंतु तेव्हारी दिव्यांगांना आक्रोश मोर्चा काढण्याचं कारण एकमेव दिव्यांगांचे आधारस्तंभ जे आहेत सत्य सम्राट माजी मंत्री माननीय बच्चूभाऊ कडू साहेब यांना पराभवाचा सामना करावा लागला। आम्हाला नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना त्यांचा पराभव हा आमच्या जिव्हारी लागला आहे। आमच्या दिव्यांगांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत त्यांनी आवाज उठवावं, यासाठी आम्ही आज जागतिक दिव्यांग दिनी त्यांचं राजकीय पुनर्वसन करून त्यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा, यासाठी आम्ही आज आक्रोश मोर्चा काढलेला आहे। त्यामुळे महायुतीमध्ये नसल्यामुळे त्यांचं महायुती सरकारमध्ये त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल का? मी मायबाप सरकारला अशी विनंती करतो की याच्यामध्ये पक्ष संघटना सर्व बाजूला ठेवून दिव्यांगांसाठी लढणारे झगडणारे विधानसभेमध्ये आवाज उठवणारे आमच्या सर्वांचे दैवत बच्चूभाऊ कडू यांचं राजकीय पुनर्वसन करून त्यांना मंत्रिपदामध्ये समावेश करून घेण्यात यावं। कुठलाही पक्ष जरी ते विरोधात जरी असले तरी ते आमच्या समर्थनार्थ होते, त्यांनी विरोधक जरी म्हणून राहिले किंवा तुमच्या सत्तेमध्ये जरी असले तरी आमच्या दिव्यांगांसाठी त्यांनी अवरत लढले झगडले आणि आमच्यासाठी लढणारा झगडणारा हा एकच वाघ आहे आणि तो बच्चूभाऊ कडू आहे। त्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे, त्यांना दिव्यांगांच्या मंत्रालयामध्ये मंत्रिपद देण्यात यावं। हे जे सध्याला जे मंत्रिपद आहे त्याच्यामध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात यावं, ही आमची मागणी आहे। एकंदरीत आपण पाहू शकता दिव्यांगांना जे आहे बच्चूभाऊ कडू यांचं राजकीय पुनर्वसन करायला पाहिजे आणि त्यांना मंत्रिपद दिलं पाहिजे, या मागणीसाठी जे आहे तर आज या ठिकाणी दिव्यांग बांधव एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला घरकुलच्या घर दिले नाही साहेब। 2016 मध्ये चांगलं होतं, अंधाला दिले, अपंगाला नाही दिले। और अपंगाच्या पैसे महिन्याला पडायचे, 3 महिन्याला द्यायला पैसे, 3 महिन्याला 1 महिन्याचे पैसे टाकाले। त्यांना काय करायचं, 2 महिन्याचे पैसे टाकायचे, 1 महिन्याला टाकायचं, 4 महिन्याला टाकायचं, पैसे आलेले 2 महिन्याला द्यायला। दिव्यांगाचे जे पैसे जे त्यांना दिले जातात ते सुद्धा वेळेवर मिळायचं म्हणणं आहे। आपल्यासोबत अजून काही दिव्यांग आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, काय मागणी है आपली? सर हमारे को 5 महीने से पैसे नहीं मिले और जो भी हमारे काम नहीं कर रहे ये लोग, अभी फायदा ले रहे रख दे रहे और संजय गांधी पेमेंट बढ़ा रहे नहीं। अभी दिवाली का त्योहार वैसे चलेगा ये लोगों का, अभी दिवाली करेंगे कैसा? गरीब लोग आए, उनके बच्चे कच्चे हैं, कपड़े लेना है, ये लेना है, त्योहार इतना बड़ा चलेगा। 5 महीने के पैसे नहीं दिए, हर महीने को पेमेंट डाल रहे नहीं। 4 महीने हुए तो 1 महीना डाले, 5% निधि के पहला डाले आले, पहला आधे लोगों को दिए, आधे लोगों को दिए नहीं। घरकुल मंजूर नहीं कर रहे, घरकुल को कितने टक्के ज्यादा उनको देने आले, ये गलत है। और उनको हमारे को शकता दिव्यांगाचे जे पैसे आहेत ते 5-5 महिन्यापासून मिळत नाही असं म्हणत आहेत आणि दिव्यांगांना जे मानधन दिलं जातं त्याच्यामध्ये वाढ करावी, कारण आज महागाईच्या काळामध्ये दिव्यांगांना ते जे तुटपुंज मानधन मिळत आहे त्या मानधनामध्ये वाढ करावी, अशी या दिव्यांग बांधवांची मागणी आहे।